to make sure nutrition is going well? सो आयडियली प्रत्येक मील मध्ये 5 फूड ग्रुप्स असले पाहिजेत असं म्हटलं जातं. 5 फूड ग्रुप्स आपल्या आहारात पाहिजेत. त्यामुळे याच्यात आहे ग्रेन्स येस, व्हेजिटेबल येस, डेअरी येस, सो प्रोटीन त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण करू शकतो. प्रोटीन ग्रुप पण जातो आणि व्हेजिटेबल ग्रुप पण त्याच्यामध्ये जातो. सो ते एक कॉम्बिनेशन करू शकतो. आय गेट टू चूज. मुलं सिलेक्टिव्ह खाणार, पण त्याच्यातून मुलांना न्यूट्रिशन पण पुरेसं गेलं पाहिजे. एक्सप्लोरेशन ऑफकोर्स, पण न्यूट्रिशन कसं बॅलन्स करायचं त्याच्यासाठी तुम्ही काय सांगता? इंडियन डाएट मध्ये युजली पोळी भाजी ह्याच्यावरती फोकस असल्यामुळे आपल्याला ग्रेन्स मिळतात, विच इज पोळी किंवा भाकरी, भात. व्हेजिटेबल ग्रुप कव्हर होतो. आपला खूप कमी आहाराचा फोकस हा प्रोटीन्सवर असतो आणि फ्रुट्सवर असतो आणि डेअरीवर असतो. वी हॅव टू मेक शुअर की आपल्याकडे पोळी भाजीच्या शिवाय आणखी पण गोष्टी त्याच्यामध्ये गेल्या पाहिजेत. तर आता डब्यामध्ये अजून भाजी किंवा उसळ असं ऑल्टरनेट डेज देऊ शकतो किंवा भाजीमध्येच डाळ घालू शकतो. प्रोटीन ग्रुप पण जातो आणि व्हेजिटेबल ग्रुप पण त्याच्यामध्ये जातो. सो ते एक कॉम्बिनेशन करू शकतो. आमचं जेवण पुरेसं संतुलित आहे का, त्याच्यात काय कमी पडतंय ह्याचं अनालिसिस करून देणार.